ही 6वी तासिक आहे आणि सकाळपासून मुले बसलेत आणि त्यातल्या त्यात हा 6th तास आहे, त्यामुळे काहीतरी इंटरेस्टिंग, मुलांना काहीतरी वेगळं असावं, त्यामुळे आम्ही खेळ घेतोय दमशेरा. दमशेरा म्हणजे ऍक्शन करून दाखवायची. ते जनरली फिल्मचं होतं, पण ह्यावेळेस आम्ही काहीतरी नवीन सणांची नावं ओळखायला लावले. तर 2 ग्रुप आहेत, एक मुलींचा ग्रुप आणि एक मुलांचा ग्रुप. तर मुलीने एक नाव सांगायचं, ते मी एका मुलाच्या कानात सांगणार आणि तो न बोलता ऍक्शन करून दाखवणार आणि ते मुलांनी ओळखायचं. मुलांनी जर नीट ओळखलं तर त्यांना 1 पॉइंट भेटणार आणि असे पॉइंट वाढत जाणार आणि ज्यांचे जास्त पॉइंट होतील तो विनर. असा गेम आहे. आता जे आधी जे ओळखलेले आहेत तेच आपण कसे ओळखलेत आपण हे करूया. लगेच नाव सांगायचं नाहीये, तर तुम्ही सांगा पहिल्यांदा कसं केलेलं होतं ते. जे नाव ओळखले तेच आपण रिपीट करूया. चला, कोणाला तरी बोलवा. ईद हा सण होता आणि तिची ऍक्शन त्या मुलीने भारी केलेली. कोण होती ती? तिने तिची ऍक्शन नाटक सांगितलेलं. सण नावं वगैरे अशी ओळखायची होती. तर मी एका मुलीला त्यांच्या ग्रुपमधून ठरवलं की ह्या मुलीला पाठवायचं, त्यांनी माझ्यापाशी पाठवलं. मग मी त्यांना त्या मुलीच्या कानात नाव सांगितलं. अच्छा. आणि त्या मुलीने ते ह्यांना ऍक्शन करून दाखवली. ती त्यांनी नीट ओळखली, मग मुलींना 1 पॉइंट भेटला. बरं ठीक आहे, लगेच ओळखलं. आपण कसं सांगते आपण बघूया. चला. हा ठीक आहे. ऍक्शन केली आणि मुलींनी सण कोणता होता तो? ईद हा सण होता. म्हणजे सण असं सांगितलेलं आपल्याला. आणि सरांच्या नावाच्या बाबतीत कोणी ओळखलं? बरं, आता कोणाचं नाव ओळखायचं चाललंय? मुलांचा राऊंड आहे ना. चला चला, प्रयत्न करतोय आपण, ओळखूया. ये सांगतोय तो हा हा बोला. चला. गुरुपौर्णिमा. बरोबर ना, गुरुपौर्णिमाच का? म्हणजे आणि तू ऍक्टिंग करताना काय केलीस, म्हणजे काय सांगायचं तुला? अरे पौर्णिमा म्हणजे चंद्र. असा चंद्र आणि ही पौर्णिमा. अरे वा, छान. अरे वा. चला. तर कोण येणार आहे मुलींमधला? ही ऍक्शन तुझ्याकडे. टास्क अवघड आहे, मुलांनी पण अवघड सांगितलं ह्यावेळेस तुम्हाला. या मॅडमनं सांगितलं. या मॅडम प्रयत्न करतील तुम्हाला तो सण कसा सण ओळखून दाखवतात. थांबा थांबा थांबा, लक्ष द्या सगळ्यांनी.